आणि मला हा यांचा दिवसभराचा टॉक टाईम परवडतच नाही. मग आता वकील म्हणतात की म्हणजे तुमची बायको वायफळ बडबड करते का दिवसभर? त्यावर जीवा म्हणतो की हो तसंच समजा, म्हणून तर मी टॉक टाईम म्हणतो त्यांना. असा फ्रीवाला टॉक टाईम मला नाहीच परवडत. मग तेव्हा आता लगेच नंदिनी म्हणते हो का, मला टॉक टाईम बोलत आहात का तुम्ही? अहो मी तर म्हणते रिचार्ज नसलेला फोन आहेत तुम्ही. म्हणजे तो फोन कधी वाजतही नाही आणि काहीच नाही, एकदम सायलेंट मोडवर असतो. 1 महिना वाट पाहिली मी ह्या सायलेंट मोडची, पण हा काही बदललाच नाही. रिचार्ज नसलेला फोन. ती सुद्धा आता जीवाला चिडवू लागते आणि मला म्हणते की टॉक टाईम वायफळ. मग 1 महिना तुम्हाला कधीच काही बोलावं असं वाटलं नाही का? मी तर तुमची वाट बघत होते आणि तुम्ही काय केलं? माझ्याशी एक शब्द सुद्धा बोलला नाहीत. मग 1 महिना मी जर एखाद्याकडे प्रेमाची भूक मागत असेल आणि तो जर माझा राग करत असेल, तर काय अर्थ आहे ह्या नात्याला? म्हणूनच मी विचार केला की हा माणसापासून दूर जाण्याचाच खरा अर्थ आहे. म्हणूनच मी ठरवलं, यांचा पसारा वेगळा, यांची आणि माझी बडबड पण यांना नको होती. मग मला सांगा, यांना आणि माझ्याशी एकही कम्युनिकेशन नसताना नातं कसं टिकणार आहे? मग आता जीवाबद्दल ती सांगू लागते की आणि आता येतात वेश बदलून, आवाज बदलून रिक्षामध्ये मला ड्रॉप करायला. काय गरज आहे बरं एवढं सगळं करण्याची? कारण जेव्हा मी संधी दिली बोलायची तेव्हा तर काहीच नव्हतं. पण त्यांच्या हे लक्षातच आलं नाही की जेव्हा ते रिक्षात वेश बदलून मला घ्यायला आले होते ना, तेव्हा त्यांच्या हातामध्ये ते कपल वॉच होतं जे मी त्यांना दिलं होतं. मग वकील म्हणतात की तुम्ही त्यांना कपल वॉच दिलं होतं का? तर आता नंदिनी सांगू लागते की हो, सुरुवातीला ते माझा फोनच उचलायचे नाही, म्हणूनच मी त्यांना कपल वॉच दिलं, ज्याच्यामध्ये इंडिकेटर होतं. जर काही प्रॉब्लेम झाला की लगेच दुसऱ्याच्या फोनमध्ये ते वाजायचं आणि त्याच्यामुळेच ते मी त्यांना दिलं होतं. आणि मग त्यानंतर ते रिक्षामध्ये जेव्हा ते वॉच घालून आले ना, तेव्हाच त्यांचं भांडं फुटलं. मग जेव्हा म्हणतो की तुम्हाला ओळखलं होतंस का नंदिनी? नंदिनी म्हणते हो, फक्त मला तुम्हाला जाणवू द्यायचं नव्हतं. तुमचा आवाज तर मी ओळखला नव्हता, पण उतरताना तुमचं ते घड्याळ पाहून माझ्या लक्षात आलं की हा रिक्षावाला जीवा म्हणजेच तुम्ही होते. तेव्हा जीवाला खूपच गिल्टी वाटत असतं. तर वकील म्हणतो अरे देवा, म्हणजे 1 महिना लग्न झालं तेव्हा हा माणूस तुमच्याबरोबर बोललाच नाही, आणि मग जेव्हा त्याला कळायला लागलं की तुम्ही त्याच्यापासून दूर होताय, तेव्हा हा माणूस असं काहीतरी प्लॅन करून तुम्हाला त्याचं मन जिंकण्यासाठी किंवा त्याला इम्प्रेस करण्यासाठी प्रयत्न करत होता. बरोबर ना? नंदिनी म्हणते हो. दुसरीकडे पार्थ सुद्धा हा काव्याबद्दल बोलू लागतो की तुम्हाला माझ्या घोरण्याचा इतकाच प्रॉब्लेम आहे तर तुम्ही हे मला हा विषय आधीच क्लिअर करायला हवा होता, असं सुद्धा आता काव्या म्हणू लागते. मग आता त्या वकिलीबाई म्हणतात की एवढंच रिझन आहे का? मग त्यानंतर आता पार्थही म्हणू लागतो की त्यांना माझ्या नात्याची पर्वाच नव्हती. हे नातं फक्त तर एकतर्फी होतं. एकाच बाजूने ह्या नात्याचा विचार केला जात होता. म्हणजेच मी यांचं मन जिंकण्यासाठी खूप काही करत होतो आणि ह्या माझा तिरस्कार मला त्यांच्यापासून दूर ढकलत होत्या. आणि मग काव्या म्हणते की अहो, तुम्ही चालला होतात ना माझ्या घरी, तेही रात्री अपरात्री. असं कोणाच्या घरी जातात का? तुम्ही मला रागील असंच वागलात ना. मी माहेरी गेली, मग तुम्ही लगेच तुम्ही लगेच डिलेव्हरी बॉय बनून मला पेस्ट्री द्यायला आलात आणि मला ती खावी लागली. हा ड्रामा कशासाठी? तेव्हा पार्थ म्हणतोय की तेव्हा मी तुम्हाला इम्प्रेस करणार होतो, पण मला नव्हतं माहिती की तुम्ही तर डिवोर्सपर्यंत पोहोचलेले आहात. मग आता एवढं करून सुद्धा तू नाही का ऑफिसमध्ये खिचडी बनवून आणलीस मला, मी कुठे खाल्ली ती? आता दोघं एकमेकांवर ब्लेम करत असतात आणि त्या वकिलीबाई म्हणतात की हे बघा, डिवोर्स घेण्यासाठी तुमचं कारण इतकं सॅटिस्फाईड नाही आहे की लगेच ऑन द स्पॉट काहीतरी निर्णय घेतला जाईल. यावर आम्ही कसं काय आता म्हणजे प्रक्रिया करू ते समजत नाही. अशी क्षुल्लक कारणं आहेत तुमची. त्यात 1च महिना लग्नाला झाले आणि काय तर महिने डिवोर्स घ्यायचा आहे. कसं शक्य? एकदा विचार करा तुम्ही. मग आता नंदिनी जीवाकडे आणि इकडे पार्थ काव्याकडे पाहत असतो. पण त्यांचं ठरलेलं असतं की काहीही झालं तरी आम्हाला वेगळंच व्हायचं आहे. मग आता नंदिनीचे वकील म्हणतात की हे बघा, तुमचे हे सगळे रिझन ऐकून मला कळतच नाही की तुम्ही डिवोर्स का घेताय. मग आता नंदिनी म्हणते की तसे जीवा खूप चांगले आहेत, खूप लाड करतील ते, खूप चांगला माणूस आहे तो. त्यांच्या आयुष्यात दुसरी कोणती तरी मुलगी आली ना, ते तिला खूप मानतीलही. पण आमच्यामध्ये तसं एकोप आलाच नाही. 1 महिना मी वाट पाहत होते, पण ते कधी माझ्याशी बोललेच नाही. आणि आता तर मला हे नातंच जोडायचं नाही आहे, कारण या नात्यामध्ये खूप सहन केले मी, खूप अपमान सहन केले. आता मला नकोसं होते. मग वकील म्हणतात की बाद झालं मॅडम तुमचं आता. तुमचे रिझन मला वाटतच नाही की इतके सॅटिस्फाईड आहे किंवा ते कोर्टाला पटतील असे आहेत. त्यामुळेच मी तुम्हाला आता एक सल्ला देतो, तो म्हणजे तुम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे बरोबर, तरीसुद्धा तुम्हाला एक संधी दिली जाते, कारण कोर्टानुसार तुम्हाला 6 महिने एकत्र राहावं लागेल आणि त्यानंतरच तुम्ही डिवोर्स घेऊ शकता. मग आता नंदिनीला धक्काच बसतो. मग पार्थही नंदिनीकडे पाहू लागतो.
त्याच्या मनासारखं होतं. त्याला असं वाटतं की एक चान्स जर मला मिळतोय तर मी नंदिनीचं नक्कीच मन जिंकू शकतो. दुसरीकडे आता काव्य आणि पार्थचं सुद्धा रिझन ऐकल्यावरती त्यांची वकिलीबाई त्यांना म्हणते की अहो, इतक्याशा प्रॉब्लेममुळे तुम्ही डिवोर्स घेताय का? आणि लग्नाला फार काही दिवस झाले नाहीयेत, 1च महिना झालाय तुमच्या लग्नाला. मग असं डिवोर्सचा विषय डोक्यातून जरा थोडे दिवस बाजूला ठेवा, कारण असं मी नाही तर कोर्ट म्हणणार आहे. कोर्टानुसार तुम्हाला 6 महिने एकत्र राहावं लागेल आणि मग त्यानंतरच तुम्ही ठरवा की तुम्हाला एकत्र राहायचं की नाही, की तुमचा संसार टिकवायचा की नाही, ते तुमच्या हातात आहे. मग असं बोलल्यावर काव्य सुद्धा ही काव्य आता पार्थकडे पाहू लागते आणि त्यांच्या लक्षात येतं की आता कितीही झालं, किती भांडणं झाले तरी 6 महिने एकत्रच घालवायचे आहे. मग पुढे आता गुरुजी हे घरात बसलेले असतात. पूजा झाल्यानंतर गुरुजीच असतात. ते मालिनी आणि विक्रमबरोबर बोलत असतात. त्याच वेळेला आता वसू आणि रम्या तिथे जातात आणि वकिलांना म्हणतात की गुरुजींना म्हणतात की गुरुजी, हो माझे काहीतरी बाकी सांगा. माझ्या डोळ्यासमोर एक स्वप्न आहे, ते पूर्ण होईल का सांगाल का? म्हणजे मला असं वाटतंय की मी आणि पार्थ असं बाजूबाजूला बसलोय. आमचं होम हवन चालू आहे आणि आमचं लग्न होतंय. तर असा काही प्रसंग होऊ शकतो का माझ्या आयुष्यात? तेव्हा गुरुजी म्हणतात की हे बघ पोरी, जे लिखित असतं ना ते घडतंच. घडणारं नसून सुद्धा ते घडून येतं, कारण ते लिखित असतं आणि तुझ्या लाईफमध्ये असंच काहीतरी अकस्मात होणार आहे. मग आता तिला रम्याला असं वाटतं की गुरुजी तर माझ्याबद्दल पॉझिटिव्ह बोलताय. मग आता ती म्हणते की गुरुजी, म्हणजे माझं स्वप्न पूर्ण होणार आहे का? माझं लहानपणापासून ना एकच स्वप्न आहे की पार्थ हा माझा व्हावा. मग माझा पार्थ कधी होणार आहे ते तुम्ही सांगू शकता का? नाही म्हणजे तुम्ही जर भाकीतच सांगत असाल तर असाही अंदाज सांगून द्या की कितव्या महिन्यात लग्न होईल आणि कोणासोबत होईल, की पार्थच माझ्यासाठी सर्व काही आहे. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मला मिळेल का? त्यावर आता गुरुजी जरा शांत बसून म्हणतात की थांब जरा, मी आत्ताच जरा प्रार्थना करतो देवाजवळ. मग आता ते म्हणतात की हो पोरी, असंच होणार आहे. असं बोलल्याबरोबर आता ते मुद्दामून म्हणतात की तुझ्या आयुष्यात तुझं जे स्वप्न आहे ना ते पूर्ण होईलच, पण आता पण म्हटल्यानंतर रम्या विचारते की पण काय गुरुजी, लग्न तर होईल ना माझं, पण काय? तेव्हा आता पुढे काहीच उत्तर नसतं. लगेच गुरुजी म्हणतात की हे बघ, जशी आपण वाट काढतो ना तसा मार्ग मिळत जातो. मग आता तुला ह्या प्रश्नाचं उत्तर पण हे तुला स्वतःलाच कळणार आहे, समजणार आहे, असं ते म्हणतात आणि एक प्रकारे रम्याला चांगलंच कोड्यात पाडतात. रम्या आता बघू लागते तिच्या आईकडे, वसूकडे, आणि मग दोघी आता निघून जातात. तर प्रेक्षकांना पुढे आता ही नंदिनी जीवाकडे पाहत असते आणि वकिलांना सांगू लागते की हे बघा वकील साहेब, आमचं लग्न खूप असं अचानक घडलेलं आहे. म्हणजे काय झालं, मांडवातून माझ्या बहिणीचं लग्न, माझं ज्याच्याबरोबर लग्न ठरलं होतं ना त्याच्याशी माझ्या बहिणीचं लग्न झालं, कारण मी किडनॅप झाले होते. त्यानंतर हाच माणूस मला वाचवत आला. मग मी सगळ्यांना जाब विचारू लागले आणि नंतर ह्याच माणसाने मला त्याच्या हातात हात द्यायला लावला. ह्याच माणसाने मला सांगितलं की आपण दोघंजण लग्न करू. यात माझी काय चुकी आहे? तुम्ही सांगा ना वकील साहेब. हाच माणूस माझ्याकडे आला की नाही? मग आम्ही लग्नबंधनात अडकलो गेलो आणि मग हा मला दूर लोटत राहिला, माझा अपमान करत राहिला. यात माझी काहीतरी चुकी आहे का? मी तर उलट निस्वार्थीपणाने ह्या माणसाला ॲक्सेप्ट करून पुढचं लाईफ जगण्याचं ठरवलं होतं. पण या माणसाचं तसं नाहीच आहे ना. इकडे काव्य पण आता म्हणू लागतं त्यांच्या वकिलाला की वकील मॅडम, मी तुम्हाला एक सांगू का, आमचं नातं असं आहे ना की मी नाहीच आता ह्या माणसाला माझ्या आयुष्यात आणू शकत. आमचं लग्न मोडलं ना तरच माझं करिअर होऊ शकतं, कारण मला आता करिअरवर फोकस करायचं आहे आणि लग्न ह्या गोष्टी याच्यामुळे माझ्या करिअरवर कुठेतरी याचा उलट प्रभाव पडलेला आहे आणि त्यामुळेच मी असं ठरवलं आहे की मी आता लग्न नाही तर माझ्या करिअरवर फोकस करणार, त्यामुळेच मला डिवोर्स घ्यायचा आहे. मग आता वकिलीबाई म्हणतात की ठीक आहे. आता त्यांनी स्टॅम्पच घेतलेला असतो दोघांकडून आणि मग दोघेही घरी जातात. तर प्रेक्षकांना आता घरच्यांना असं वाटतंय की सत्यनारायण पूजा पण झाली आहे, गुरुजींनी आशीर्वाद पण दिलेले आहे, सगळं काही रीतिरिवाज पण झालेला आहे. आता आपले मुलं आणि सुना व्यवस्थित अशा आयुष्यात पुढे पुढे निघत राहू असं मालिनी आणि विक्रम म्हणू लागतात. पण इकडे आता ह्या रम्या आणि वसूचा वेगळाच प्लॅन असतो. तर दोघींच्या मनात आता फक्त एकच प्रश्न आहे, तो म्हणजे की कधी एकदाचं पार्थ बरोबर रम्याचे लग्न होते आणि काव्यापासून त्याचा डिवोर्स होते, कारण ते आता फक्त टपून आहेत काहीतरी कटकारस्थानं करायची. तेव्हा आता पुढे काय काय होणार आहे आपल्याला पाहायचंच आहे. पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. तर प्रेक्षकांना आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.